हा आजचा कार्यक्रम माझ्या हिशोबाने अतिशय महत्त्वाचा आहे. पारपोलीमध्ये ट्री हाऊस, पारपोलीमध्ये स्वागत कमान आणि काही वर्षा अगोदर सुरू झालेलं आपलं फुलपाखरू महोत्सव, या सगळ्या प्रकल्पाचा अनुभव मला घेता आला आणि पाहिल्यानंतर मी आदरणीय आमचे दीपक केसरकरजी असतील, आमचे शर्माजी असतील आणि ज्या ज्या लोकांनी या पूर्ण प्रकल्पामध्ये हातभार लावला आहे, या महोत्सवामध्ये जे काही धावपळ करतात, मेहनत करतात, त्या सगळ्या जणांचं मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून तुमच्या सगळ्या जणांचं अभिनंदन करतो. सिंधुरत्न योजनेच्या अंतर्गत म्हणून अवळी चढायचं नसतं कुठे. सिंधुरत्न योजनेच्या अंतर्गत अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देणं, जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणं आणि जिल्ह्याच्या पर्यटनाला नवीन नवीन व्यासपीठ निर्माण करणं, असं अतिशय उत्तम काम सन्माननीय दीपक केसरकर साहेबांनी सिंधुरत्नच्या योजनेच्या माध्यमातून केलेलं आहे. हे असंख्य प्रकल्प आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपल्याला अनुभवायला भेटतात. इथे जसं फुलपाखरू महोत्सव असेल, ट्री हाऊस असेल, तसंच माझ्या वैभववाडीमध्ये त्यांच्या सिंधू रत्न योजना अंतर्गत महाराष्ट्रातला सर्वात पहिलं काचेचं पूल हे सिंधुरत्न योजनेच्याच माध्यमातून त्यांनी आम्हाला बांधून दिलेलं आहे. म्हणजे एका योजनेचा अतिशय उत्तम फायदा कसा करावा आणि त्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटनाला कसा प्रोत्साहन द्यावं, याचं उत्तम उदाहरण आमच्या आदरणीय दीपक केसरकरजींनी महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहे. काही या योजनेसंदर्भात शासकीय पातळीवर काही गैरसमज निर्माण झाले असले तरी मी जिल्हावासियांना, आमच्या केसरकर साहेबांना सांगेल की सिंधुरत्न योजनेला परत एकदा चालू कसं करता येईल, एक्सटेन्शन कसं देता येईल, हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने त्याच्या मागे ताकद उभी करेन, हा विश्वास तुम्हाला त्या निमित्ताने देईल. पण तोपर्यंत जे जे लाभार्थी आहे, जे जे प्रकल्प आहेत, निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घ्यायचा असला तरी तोपर्यंत ज्या काही संकल्पना, जे काही प्रकल्प निधी अभावी कुठल्या विषय थांबले असतील तर मी विश्वास देतो ती सगळी निधी आपण डीपीडीसीच्या माध्यमातून, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देण्याचा शब्द मी आज आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला देतो. कुठलाही प्रकल्प थांबणार नाही, कोणालाही लाभ देण्यापासून आम्ही वंचित ठेवणार नाही, एवढं महायुती सरकारच्या प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला ह्या निमित्ताने विश्वास देतो. शेवटी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या माध्यमातून पुढे आणणं हीच तर मूळ संकल्पना सन्माननीय राणे साहेबांची होती. राणे साहेब जेव्हा मुख्यमंत्री राज्याचे झाले आणि त्या 99 साली आमच्या जिल्ह्याला कुठल्या आधारे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो, कुठल्या आधारे इकडच्या लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवू शकतो, गावागावामध्ये विकास कसा पोचवू शकतो, याचं उत्तम माध्यम कुठलं असेल तर ते पर्यटन आहे. ते राणे साहेबांनी नुसतं ओळखलं नाही, त्याच्यावर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि मग त्यानंतर आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनाच्या आधारे रोजगार निर्माण करणं, पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करणं, याचा खऱ्या अर्थाने प्रवास त्या निमित्ताने सुरू झाला. आणि मग असंख्य असे प्रकल्प ज्याच्यामुळे गावागावामध्ये, फक्त शहरापुरती नाही पण गावागावापर्यंत किंवा एक दुर्गम गावाच्या त्या टोकापर्यंत पर्यटनाच्या माध्यमातून आपण विकास कसा पोचवू शकतो, या निमित्ताने अशासारखे असंख्य प्रकल्प उभे राहिलेले आहेत. जसं हा असा एक प्रकल्प आहे, तसं आमच्या आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी त्यांच्या केसरी गावामध्ये उभा केलेला तो जो काही पर्यटनाच्या माध्यमातून, मग तो वॉटरफॉल प्रकल्प असेल, अक्वेरियम असेल, त्याही प्रकल्पाचं ह्या निमित्ताने निश्चित पद्धतीने आपण कौतुक करायला हवं, जेणेकरून आपण या ग्रामीण भागामध्ये पर्यटकांना कसं आकर्षित करू शकतो, यासाठी आपल्याला विविध कारणं द्यायला लागतात. आम्ही देवगडमध्ये जेव्हा पवनचक्कीच्या गार्डनचं उद्घाटन केलं तेव्हा आम्हालाच माहिती नव्हतं की त्या एका गार्डनमुळे देवगडच्या बाजारपेठाची उलाढाल ही दुपटीने वाढेल, हे तेव्हा आम्हालाही अंदाज नव्हता.
पण मी आपल्याला एकंदरीत हे वातावरण पाहिल्यानंतर आमचे शर्माजी आम्हाला गाडीमध्ये बसून माहिती देत होते की किमान 600-700 लोक या फुलपाखरू प्रकल्पाला ह्या 2 ते 3 दिवसामध्ये येतात. त्याच्यामध्ये म्हणजे बाहेरगावचे पण पर्यटक असतात. आणि म्हणून या फुलपाखरू प्रकल्पाच्या माध्यमातून आपण या ग्रामीण भागाच्या विकासाला कसं चालना देऊ शकतो यासाठी सरपंच, उपसरपंच आणि सगळ्या या पंचक्रोशीतल्या लोकांनी याच्याबद्दल विचार करायला पाहिजे आणि नियोजन करायला. नुसतं शासन हे प्रकल्प करतंय, आपण होमस्टे सारखा चांगला प्रयत्न केलेला आहे. त्यालाही तुम्हाला काय शासन म्हणून मदत लागली असेल तर तुम्ही केसरकर साहेब असतील, मला तुम्ही आवर्जून कळवा की बाबा ग्रामीण भागामध्ये आम्हाला अजून होमस्टे बांधायचे, अजून इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे. शासन म्हणून आम्हाला या गोष्टी तुम्ही उपलब्ध करून द्या. मी तुम्हाला विश्वास देतो, शासनाच्या माध्यमातून जी मदत, जी निधी लागत असेल ती तुम्हाला इथे देण्यात येईल. हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो, विश्वास देतो. शेवटी हे प्रकल्प इथे आल्यानंतर इथे पायाभूत सुविधाचे पण काही म्हणजे टॉयलेट असेल, विविध गोष्टी उभ्या राहायला पाहिजे. आता एवढे लोक जेव्हा ह्या भागात येणार तेव्हा त्यांना अन्य अगर आपण सुविधा दिल्या नाहीत तर इथे मग आजूबाजूला त्याचा दुष्परिणाम पण आपल्याला दिसायला लागतील. आता आम्ही काचेचं पूल त्या वैभववाडीमध्ये सिंधुरत्नेच्या माध्यमातून केसरकरजीने आम्हाला दिलं, पण आता तिथे ई टॉयलेटची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेली आहे. म्हणून अशाही बाबतीचा विचार मला वाटतं जेव्हा आपण एक चांगला प्रकल्प इथे उभा करतो तेव्हा त्याला लागणाऱ्या ज्या ज्या पायाभूत सुविधा असतील, ज्या ज्या मूलभूत गरजा असतील त्याही आपण कशा उपलब्ध करून देऊ शकतो त्याहीसाठी आपण आमच्या संपर्कात राहिलंच पाहिजे. शेवटी अशाच प्रकल्पाच्या माध्यमातून आता आमचे राहुल सांगत होते की ह्या भागातला तसं प्राण्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा भाग आहे. गौरेड्यापासून सगळं आजूबाजूला हे सगळे गोष्टी इथे बघायला मिळतात. मला आठवतं मी गेल्या वर्षी माझ्या मुलाला घेऊन ताडोबा गेलेलो. ताडोबाच्या एकूण सफारीवर आमचे पत्रकार मित्रांना माहिती आहे नागपूरच्या अधिवेशनाबरोबर ताडोबाला जायल्याशिवाय नागपूर सोडत नाहीत, बरोबर आहे ना. तर म्हणून ताडोबामध्ये अगर तुम्ही पाहिलं असेल अशाच पद्धतीचे ट्री हाऊस बांधलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो की त्या ट्री हाऊसमध्ये सचिन तेंडुलकर पासून मोठ्यातला मोठा कलाकार काही दिवस राहण्यासाठी त्या ट्री हाऊसमध्ये येतो आणि त्या पद्धतीचा अनुभव घेतो. म्हणून ह्याचा प्रचार प्रसार शर्माजी तुम्ही ह्याची पब्लिसिटी कशी कराल ह्याचाही तुम्ही एक आराखडा तयार करून मला आणि केसरकर साहेबांना दिलं पाहिजे. कारण का मी सावंतवाडीपासून इथपर्यंत मी पाहत होतो, तुम्ही अगर बोलत असला तरी शहरापासून इथपर्यंत एकही होर्डिंग, एकही बोर्ड मला दिसलेला नाही. म्हणजे नेमकं रात्री किंवा दुपारी मला घेऊन कुठे जातायत अशी संशय असंख्य लोकांना येईल. बोलतो तर आहे बाजूवाला फुलपाखरू प्रकल्पाला घेऊन जातोय, पण चाललाय रस्ताच संपत नाहीये. म्हणून थोडं सावंतवाडीपासून किंवा आता एक शर्माजींनी चांगली संकल्पना मांडली, मोपाकडे पण आपली होर्डिंग लावणार आहे. जेणेकरून आलेला पर्यटक जसाच मोपामध्ये येईल, जसाच सिंधुदुर्गामध्ये उतरेल, त्याला कळलं पाहिजे की आमच्या सिंधुदुर्गामध्ये अशा पद्धतीचे प्रकल्प आहेत ज्याला तो कुटुंबाला घेऊन जाऊन, लहान मुलांना घेऊन जाऊन काही दिवस आमच्या जिल्ह्यामध्ये राहू शकतो. आपला खरं आव्हान किंवा खरा प्रयत्न कसा असला पाहिजे की बाबा इकडला आलेला पर्यटक आता 4 दिवस जेव्हा आपल्या कुटुंबाबरोबर तो सुट्टीची प्लॅनिंग करतो, तो 1 दिवस सिंधुदुर्ग आणि 3 दिवस गोवा असा एकंदरीत त्याच्या नजरेसमोर आहे. माझ्या दृष्टिकोनातून उलट झालं पाहिजे. 1 दिवस गोवा आणि 3 दिवस सिंधुदुर्ग हे जेव्हा आपण त्याच्यासाठी करू शकू तेव्हा निश्चित पद्धतीने इकडच्या ग्रामीण अर्थकारणाला आणि सिंधुदुर्गच्या अर्थकारणाला खऱ्या अर्थाने आपण चालना देऊ शकू. त्या दिशेने आपण कसा जाऊ शकतो, त्या दिशेने आपण प्रयत्न करू शकतो. पब्लिसिटी हा विषय फार महत्वाचा आहे. लोकांना कळलंच नाही की असे एवढं चांगलं प्रकल्प तुम्ही इथे उभा करता. इथे ट्री हाऊस राहण्यासाठी आहे, इथे फुलपाखरू महोत्सव आहे. आता माझ्याकडे आमंत्रण आलं तेव्हा मला कळलं. तसं सोशल मीडियावर पण आमचे शर्माजी तरुण आहेत, चांगलं होतकरू आहेत. माझ्या हिशोबाने तर खूप वर्षानंतर केसरकर साहेब एक चांगला डीएफओ आपल्याला मिळालेला आहे. नाहीतर असे यायचे त्यांना आम्ही जे बोलतो त्यांना कळत नसायचं आणि ते जे बोलतात आम्हाला कळत नसायचं. काही ठप्प असायचा कारभार. पण आमचा हा तरुण मित्र डीएफओ झाल्यानंतर निश्चित पद्धतीने आमच्या ह्या जिल्ह्याच्या असंख्य वन खात्यातले प्रश्न सुटायला लागले. या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने मी त्यांचं कौतुक करतो.
फक्त काय झालंय, शर्माजी आमचे माकडं आणि बिबट्यापर्यंत येऊन थांबलेले आहेत. हत्तीपर्यंत कधी जात नाही त्यासाठी मी थांबलोय. कारण का मूळ प्रश्न आमचा हत्तीचा पण आहे. तो माकडं किती चांगल्या पद्धतीने प्रकरतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा भेटतो. बिबट्याबद्दल त्याने एक फोन करा, 24 तासात तो बिबट्याला जेरबंद करतात आणि पाठवून देतात. पण हत्तीपर्यंत अपग्रेड कधी होणार आमचं वन खातं, त्यासाठी मी थांबलेलो आहे. पण प्रयत्न करतायत, नाही बोलत नाही. पण शेवटी ह्या सगळ्या बाबतीमध्ये एवढं सरकार, महायुतीचं सरकार म्हणून आम्ही एवढ्या सगळ्या बाबतीने मदत करतो. आता तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्या आणि केसरकर साहेबांच्या प्रयत्नामुळे 2दा वनतारीची टीम आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन परत गेलेली आहे. आता थोडं जरा आपण सगळ्याच गोष्टी अगर कायद्याच्या चष्म्यातून पाहायला लागलो ना, तो लोकांची कधीच सेवा आमची करत होऊ शकणार नाही. आमच्या राणे साहेबांचे प्रशासना बाबतीमध्ये आम्ही जेव्हा आज मंत्रालयामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये अनुभव ऐकतो, तेव्हा राणे साहेबांची एक खासियत होती. कुठलाही अधिकारी कुठल्याही पद्धतीची फाईल त्यांच्या समोर आणायचा आणि तो जेव्हा बोलायचा की राणे साहेब असा असा निर्णय मला घ्यायचा आहे, ते बोला बाबा तू कुठलाही निर्णय घेत असताना लोकांना नजरेसमोर ठेव आणि कायद्यामध्ये बसून माझ्याकडे आणायचं, नाही बोलायचं नाही. आणि त्या तालमीमध्ये आम्ही सगळे तयार झालो असल्यामुळे शर्माजी आम्हाला काम करण्यावर भर आहे. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, कायदे आम्हाला सांगत बसू नका. त्यासाठीच आम्हाला मंत्रालयाला खुर्च्या दिल्या आहेत. तुम्ही निर्णय घ्या ना, वाचवण्यासाठी आणि उभं राहण्यासाठी आम्ही लोक आहोत ना तिथे बसले, काहीच चिंता नाही या गोष्टीची. पण लोकांचे जोपर्यंत प्रश्न सुटत नाही, लोकांच्या आपण प्रामाणिक पद्धतीने सेवा करत नाही. आता हत्तींचा प्रश्न एवढा गंभीर झालाय, ते कधी कुठल्याही रस्त्यावर बसतात, कोणाच्या अंगावर जातात. त्यावेळी आमच्या एका गाईला ते लोकांनी चिरडलं. अशा पद्धतीचे घटना लवकरात लवकर शर्माजी मला बंद झाल्या पाहिजेत, एवढं मी आवर्जून सांगतो. तुम्ही कागदपत्र बनवा ना, मी बसलो नाही. गणेश नाईक साहेब एक चांगले सिनियर आपले फॉरेस्ट मंत्री आपल्याला मिळाले, आपण काय विचार करतो या सगळ्या गोष्टी. एक मी हेही तुम्हाला सगळ्या लोकांना या निमित्ताने सांग, ते नुसतं आता फुलपाखरू महोत्सवाला बघा आपल्याला किती अनुभव मिळाला. चांगला वनप्राण्यांचा एक चांगलं साठा आपल्या ह्या सगळ्या जंगलामध्ये आहे. मी आपल्या नाईक साहेबांकडे एक पत्र दिलेलं आहे आणि झाले त्याला 4-5 महिने, त्याच्यावर काम पण सुरू केलेलं आहे. मी त्यांना सांगितलं की साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये, आमचा पर्यटन जिल्हा आहे, आमच्या इकडे जसं सागरी किनारपट्टी आहे तसं सह्याद्रीचा पण घाट आहे, आणि म्हणून तुम्ही आमच्यासाठी एक चांगलं प्राणी संग्रहालय आमच्या जिल्ह्यासाठी कसं देऊ शकता, त्या दृष्टिकोनातून मी त्यांना पत्र दिलंय आणि काम पण सुरू झालंय. माझ्या हिशोबाने अजून एक 7-8 महिने लागतील आणि मग ह्या 5 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं प्राणी संग्रहालय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये झू म्हणतो, ते एकदा आपल्या जिल्ह्यामध्ये तयार झालं तर प्राण्यांचा पण प्रश्न सुटणार आणि दुसरं पर्यटनाला पण चालना भेटणार. म्हणून अशा पद्धतीने चांगले निर्णय घेणारं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आम्हाला ही पर्यटनाच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास कसा करू शकतो. आता ह्या ग्रामपंचायतीने सरपंच उपसरपंच आहेत, तुम्ही बसा, नियोजन करा. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये चांगला एक प्रकल्प आदरणीय केसरकर साहेबांनी दिलेला आहे, त्याच्यावर जास्तीत जास्त तरुणांना आपण नोकऱ्या कशा देऊ शकतो, कुठल्या क्षेत्रामध्ये इकडच्या तरुणांना आपण ट्रेनिंग देऊ शकतो, जेणेकरून आलेला पर्यटक त्याला कसं इथे जास्तीत जास्त तुमच्या गावामध्ये थांबून तो इथे राहून त्यांनी खर्च केला पाहिजे, गावाच्या बाजारपेठामध्ये त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे, इकडच्या लोकांना आर्थिक सक्षम कसं केलं पाहिजे, यावर थोडं तुम्ही ग्रामपंचायत म्हणून बसा. नाही तर सगळंच सरकार देणार आणि तुम्ही आमच्या बाजूला फीत कापायला उभं राहणार, असं नको. तुम्ही नियोजन करा, माझ्याकडे आणा, केसरकर साहेबांकडे आणा, आम्ही तुम्हाला विश्वास देतो. तुम्ही बोलेल त्या संकल्पनेला ताकद आणि निधी देण्याची जबाबदारी ही आमची असणार. काही मागे पुढे बघणार नाही. फक्त तुम्हीही ह्या आलेली संधीचं सोनं तुम्ही करावं, एवढं आवर्जून ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन. एक चांगल्या कार्यक्रमाला सिंधुरत्नेच्या निमित्ताने मला यायची संधी मिळाली. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने जमा झालात. पण आपण परत एकदा ग्रामपंचायत असो, सगळ्यात ज्यांनी मेहनत केली, आवर्जून उल्लेख, ज्यांनी ह्या प्रकल्पासाठी आपली प्रायव्हेट जमीन दिली आहे ना, त्यांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन करेन. एकदा होऊन दे टाळ्या. आपल्या इकडे पायवाटासाठी पण अर्धा इंच कोण देत नाही, यांनी प्रकल्पासाठी जमीन दिलेली आहे, म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन, ते कुठेतरी होते ते खऱ्या अर्थाने अभिनंदन मी त्यांचा करतो. सत्कार पण आमच्या शर्माजीने केला. अशा लोकांना खरंच कौतुक करायला पाहिजे. प्रायव्हेट जमीन चांगल्या गावाच्या चांगल्या उपयोगासाठी कोणी देणं
हे मोठी गोष्ट आहे. म्हणून त्यांचा मनापासून मी उल्लेख आणि त्यांचं कौतुक करेन. परत एकदा एक चांगल्या कार्यक्रमाला आपण ह्या निमित्ताने मला बोलवलं. एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आमचं हे गाव महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नकाशावर अजून कसं मोठा करता येईल यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने तुमच्या मागे उभा आहे. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.